जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय जे आहे आपलं, तिथे सफाईगार ह्या पदासाठी जे आहेत त्या जागा निघाल्या आहेत. त्याची जी पात्रता आहे ती 4थी पास आहे. प्रमोशन असते का किंवा कसे असते, सिलेक्शन कसे होते, न्यायालयात अजून खूप रिक्त जागा आहेत. सफाईगार जी पद आहे ती 2 न्यायालय जे आहेत त्याच्यात आलेले आहे. फॉर्म कसा भरायचा किंवा फॉर्म जो आहे तो पोस्टाने पाठवायचा आहे का, संपूर्ण गोष्टी आपण इथं व्यवस्थित डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीने येणाऱ्या ज्या न्यायालयीन ज्या अपडेट्स असतील त्या तुम्हाला मिळत असतील. माझ्याबद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी ॲडव्होकेट आहे. अर्ह स्टडी फोरम जे आहे ते यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. नंतर तुम्ही पाहू शकतात की मी या स्ट्रीममधून जे आहेत ते विविध प्रकारचे जे ऑप्टेन एज्युकेशन आहे ते मी घेतलेलं आहे. माझं गोलसुद्धा माझे जे ओल्ड जे विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा अनुभव आहे आणि न्यायालय जे पद भरती आहे त्याच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे, त्या व्यतिरिक्त इतर जे असतील आपले विद्यार्थी सिलेक्शन झालेले त्यांना तुम्ही अनुभव विचारू शकतात. चला विद्यार्थी मित्रांनो, मग आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर सफाईगार जी पद आहे ते कसे असते किंवा त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळेल किंवा ती जी पद भरती आहे ती परमनंट असते का. तर अगोदरच मी क्लिअर करतो की सफाईगार ही जी पद आहे ती परमनंट बेसिसवर आहे. न्यायालयामध्ये तुम्हाला सफाई जे काम असतं ते तुम्हाला करावं लागतं. तुमची पात्रता फक्त 4थी पास असणं गरजेचं आहे. तिथं काय असतं किंवा फॉर्म कसा भरायचा ते मी तुम्हाला आता नोटिफिकेशनवर जाऊन संपूर्ण गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालय जे आहे असिस्टंट म्हणजे आपण त्याला CMM कोर्ट म्हणतो. त्या CMM कोर्टमध्ये जाहिरात आलेली आहे. ती जाहिरात जी आहे ती तुमची सफाईगार जे आहे, सफाईगार किंवा आपण त्याला स्वीपर म्हणतो. अगोदरचा एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवला होता की शिपाई पदाचं कामकाज काय असतं किंवा शिपाई पदाला काय काम करावं लागतं. तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही आवर्जून तो पाहून घ्या. या पदाचं नाव असतं स्वीपर. एकूण 7 उमेदवारांची निवड सूची तयार करण्यासाठी त्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना असेल किंवा जो संपूर्ण गोष्टी असेल त्या CMM मुंबई जे कोर्ट आहे त्याच्यावर देऊन दिला आहे. तुम्हाला मी तो जो फॉर्म आहे किंवा त्याचा जो फॉर्मचा जो स्ट्रक्चर आहे ते मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल किंवा आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर मी ते टाकून देईल. तुम्ही तिथून डाउनलोड करून व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. व्यवस्थित स्पीड पोस्ट असेल किंवा तुम्ही डाक सेवा असेल त्याच्याने व्यवस्थित जे आहे ते तुम्ही पाठवायचं आहे. स्पीड पोस्टने पाठवले की तुम्हाला पावती मिळते. ती पावतीसुद्धा व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे. अर्ज स्वीकारण्याची जी अंतिम तारीख आहे ती 1 एप्रिल 2025 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला म्हणजे जाहिरात आहे ती तुम्हाला आता समजलीच असेल. हे बघा, हा जो फॉर्मचा आहे नमुना तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ते तुम्ही तिथून पाहून घ्यायचं आहे. हे बघा, इथं तुमचा फोटो लावायचा आहे व्यवस्थित. नंतर तुमचं नाव लिहा, संपूर्ण नाव जसं तुमचं असेल, 10वीच्या याच्यात असेल आडनाव किंवा तुमचं आडनाव असेल तुमचं प्रथम ते, नंतर तुमचं नाव, नंतर तुमच्या वडिलांचं नाव. जर समजा लेडीज असेल किंवा फिमेल असेल तर तुमच्या पतीचं नाव किंवा तुमच्या वडिलांचं नाव तुम्ही तिथं टाकू शकतात. पत्रव्यवहाराचा पत्ता जो आहे तो तुम्ही स्थायी टाका, इथं व्यवस्थित भरा. नंतर मोबाईल नंबरसुद्धा व्यवस्थित टाका. ईमेल जो आहे तो टाका इथं, आणि ज्याच्याकडे नसेल ईमेल त्याने नाही टाकला तरी चालणार आहे. परंतु मोबाईल जो आहे तो व्यवस्थित तुम्ही जो कार्यरत आहे तोच मोबाईल नंबर टाका. अस्थायी जो तुमचा पत्ता असेल तो इथं तुम्ही टाकू शकता. जर तुम्ही समजा कार्यालयात कुठले जर काम करत असाल ते इथं तुम्ही टाकू शकतात. तुमचं लिंग टाका, नंतर तुमचा जात व तुमचं प्रवर्ग टाका, जन्मतारीख टाका, उमेदवार शारीरिक जे आहे तुमचं किती वर्ष, किती महिने, किती दिवस असतात ते व्यवस्थित इथं टाका. दिव्यांग जर उमेदवार असेल तर त्याने होय किंवा नाही असं म्हणा. असल्यास दिव्यांगाचा जो प्रकार आहे तो इथे मेन्शन करा. उमेदवार सध्या शासकीय जे असेल पद जर तुम्ही कुठे असाल तर ते होय किंवा नाही म्हणा. उमेदवार जर प्रकल्पग्रस्त असतील, अविवाहित असेल किंवा मराठी लिहिता वाचता येतं किंवा नाही ते सुद्धा तुम्ही इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे ती इथे त्यांनी व्यवस्थित विचारली आहे. आता काही विद्यार्थ्यांचा असा कन्सर्न असू शकतो की सर मग 4थी उत्तीर्ण आहे, आता आमच्याकडे 4थीचं मार्कशीट नाही आहे, तर मग आम्ही काय करायचं. हे बघा,
तुम्ही इथं जे आहे तुमची अर्हता इथं 10वी टाका, तुमचं 12वी असेल तर 12वी टाका, ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन टाका. ठीक आहे. व्यवस्थित इथं व्यवस्थित तुमचे जे गुण असतील ते व्यवस्थित तुम्ही इथं टाकायचा आहे. नंतर मग जे कामाचा अनुभव असेल तुम्हाला, अनुभव तुम्ही टाकू शकतात. इतर जर तुम्ही काही केलं असेल तर ते टाकू शकतात तुम्ही इथं. तुमच्यावर कोणत्याही खटल्या किंवा काही नसेल तर ते सुद्धा इथे तुम्ही टाकू शकतात. आता तुमचं जर ओळखपत्र असेल ते व्यवस्थित इथे टाका. संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरला गेल्यानंतर हे घोषणापत्र जे आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचं आहे की तुम्हाला किती अपत्य आहेत किंवा काय आहे. जे आपण म्हणतो की लहान कुटुंब जे आहे 2005चा ॲक्ट आहे तो भरावाच लागतो न्यायालयात. ज्या विद्यार्थ्यांना समजा त्यांचं मॅरेज झालं नसेल त्यांनी सुद्धा व्यवस्थित इथे टाकून टाकायचं आहे की मला आज रोजी 00 आपत्ती काय, व्यवस्थित भरून स्वाक्षरी करून तुम्ही तुमचं नाव टाकून ठिकाण दिनांक वगैरे टाकायचं आहे. प्रतिष्ठित व्यक्तीचे जे चारित्र्य असतील, वर्तणूक प्रमाणपत्र असतं ते तुम्ही घेऊन घ्यायचं आहे. 2 इथं तर एकच दिलेलं आहे, परत एकच घ्या, काही याच्यात इश्यू येणार नाही. व्यवस्थित जे असतील तुमचे गावाकडचे असतील तर तुम्ही तुमचा पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, जर समजा तुम्ही तालुक्यात राहणारे असतील तर तुमचे प्रिन्सिपलची घेतली तरी चालेल. प्रतिष्ठित व्यक्ती पाहिजे, नगरसेवक असेल ते सुद्धा चालतील, आमदार खासदार असतील तरीसुद्धा चालतील. एखाद्या जर व्यवस्थित पोस्टवर जर ते असतील ते सुद्धा व्यक्तीचं चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे ते चालणार आहे. जर तुम्ही एखाद्या वकिलाकडून घेतलं ते सुद्धा चालतं. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. अजून तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की ती जे आहे तर ते कुठं तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. तो हे बघा, हे तुम्हाला इथं दिसत असेल. हा अर्ज जो आहे तो इथे तुम्हाला पाठवायचा आहे. स्पीड पोस्टनेच पाठवा, साध्या पोस्टने पाठवू नका. कारण साध्या पोस्टने जर पाठवलं तर तुम्हाला जी आपण म्हणतो की जी पोचपावती आहे ती मिळत नाही. याच्यात तुम्हाला पोचपावती मिळते, काही जास्त खर्च येत नाही. 30, 40, 50 रुपये खर्च येईल कारण त्या वजनावर असतं. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित फॉर्म भरा. व्यवस्थित जे आहे ते तुम्ही फॉर्म भरल्यानंतर व्यवस्थित पाठवा. त्याच्यासोबत काय काय डॉक्युमेंट वगैरे जोडायचे असतील ते व्यवस्थित जोडा आणि त्या हिशोबाने जे आहेत तुमचे ते तुमचे तिथं होणार. आता बघा, निवड यादी 5 आहे आणि प्रतीक्षा यादी 2 आहेत. जे कामाचं स्वरूप आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलं इथं. आणि जे विद्यार्थी इथं इंटरेस्टेड असतील त्यांनी व्यवस्थित जे आहे ते 10 रुपयाच्या पोस्टाचे तिकीट चिटकवायचे आहे, हे सुद्धा त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे. आता मी हे पाहत आहे की तुम्हाला कुठे त्यांनी गुणवत्ता जी आहे ती कशी होणार आहे किंवा सिलेक्शन कसं होईल ते आपण पाहूयात. कारण सिलेक्शन तुम्हाला महत्त्वाचं आहे. फॉर्म तर तुम्ही भरून घ्याल परंतु सिलेक्शन जे आहे ते सोपं असतं, खूप सोपं असतं. म्हणून जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी हे आवर्जून पाहायचं आहे. बघा, चापल्य व साफसफाईच्या परीक्षेत सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची 20 गुणांची चापल्य व सफाईगार कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे इथं सुद्धा तुमचं शॉर्टलिस्ट होणार आहे. इथून तुम्हाला या पॉईंटवरून समजत आहे. मग चापल्य व साफसफाईची जी परीक्षा आहे मिळालेल्या एकूण गुणाच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. सफाईगारसाठी सुद्धा मुलाखत असते, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. 20 गुणांची तुमची चापल्य व सफाईगारची मूल्यमापन होईल. त्याच्यातून जे विद्यार्थी पुढे जातील त्यांना 1:3 या रेशोमध्ये मुलाखतीला बोलवण्यात जाणार आहे. ती 20 मार्काची तुमची मुलाखत असेल. मुलाखतमध्ये सुद्धा कसं काय होईल ते मी येणाऱ्या जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी मी अपडेट त्याची देत राहील. सिलेक्शन खूप इझी असतं, पेपर खूप इझी असतो. तुम्हाला तिथं जाऊन काम वगैरे जे आहे ते दाखवावं लागतं किंवा तुम्ही किती तत्पर आहात त्या गोष्टी त्या न्यायालयाला तुम्हाला पटवून द्यावा लागतात. आता तुम्हाला व्यवस्थित जे आहेत ते तुम्हाला समजलं असेल की काय काय तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे किंवा तुम्हाला कुठे फॉर्म पाठवायचा आहे किंवा वेतन श्रेणीसुद्धा चांगली आहे. हे बघा, 47,600 हे बघा ते 15,000 नियमानुसार देय भत्ते जे आहेत ते तुम्हाला तिथं मिळत जातील. विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचं कामाचं स्वरूप आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. साफसफाईचं काम असणार आहे, निगा राखणं आहे, इमारतीची परिसराची किंवा न्यायालयीन जे आहेत त्या पदाचं संपूर्ण साफसफाईचं काम तुमच्याकडे असणार आहे. परीक्षेचं स्वरूपसुद्धा तुम्हाला समजलं आहे. 20 मार्काची जी आहे ती मुलाखतसुद्धा होणार आहे. व्यवस्थित जे आहेत ते तुम्ही फॉर्म भरायचा आहे. कुठलीही जी आहे तुमची म्हणजे कुठलीही तुम्ही तिथं आपण म्हणतो त्याला चुकी वगैरे नका करू. कारण जर चुकी केली तर विद्यार्थी मित्रांनो ते जे आहे ते तुम्हाला
भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नसून ती पूर्णपणे निःशुल्क आहे। हे बघा, काही तुम्हाला डी वगैरे काही काढायचं नाही आहे। उमेदवार नोंद घ्यावी, तसेच अर्जासोबत कोणत्याही प्रकारचे शुल्क जसे की डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर, चेक इत्यादी जोडू नये। म्हणजे कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडून इथं काही घेणं म्हणजे तुमच्याकडून काहीच ते घेणार नाही आहेत। आता अर्जासोबत स्वतःच्या नावासह पत्ता असलेला लिफाफा 10 रुपयाचे डाक तिकीट लावून तसेच 2 नुकतेच काढलेले आकाराचे पासपोर्ट जे छायाचित्र असेल ते सुद्धा तुम्हाला पाठवायचे आहे। याचा अर्थ काय, तर आता तुम्ही इन्व्हॉल्व घ्याल, त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म टाकला, घोषणापत्र टाकलं, नंतर ते लहान कुटुंबाचं आहे ते टाकलं, आणि अजून एक आहे त्याच्यात जे मी तुम्हाला दाखवलं वाचून की चारित्र्य जे आहे तुमचं प्रतिष्ठित व्यक्तींकडून, हे तिघं जोडले। नंतर एक जो आहे तो एक लिफाफा टाकायचा आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचा पत्ता व्यवस्थित टाका, आणि त्याच्यात 2 जे आहेत ते तुमचे पासपोर्ट फोटो आहेत ते तिथे टाकून द्या, ठीक आहे। आणि 10 रुपयाचं तिकीट जे आहे त्याला लावून द्यायचं आहे। 2 नुकतेच काढलेले फोटो जे आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथं टाकायचे आहेत। अर्जासोबत स्वतःच्या नावाचा संपूर्ण पत्ता असलेला लिफाफा 10 रुपयाचे डाक तिकीट लावून तसेच 2 नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराची छायाचित्रसुद्धा तिथं पाठवायची आहे। इन्व्हॉल्वमध्ये या गोष्टीसुद्धा तुम्हाला टाकायच्या आहेत। हेच जे इन्व्हॉल्व आहे ते तुमच्या घरी रिटर्न येणार आहे। ठीक आहे, आता तुम्हाला काही अडचण येणार नाही। संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला इथं पाठवून दिल्या आहेत। हे बघा, तुम्ही इथं वाचू शकतात। शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी पुरावा, नंतर अर्जामध्ये नमूद केले तुमची कास्ट असेल त्याचं टाकून द्या। नंतर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्हाला तिथे टाकायच्या असतील त्या व्यवस्थित तुम्ही तिथं नमूद करून टाकू शकता। चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो। अजून एक जी जागा आहे म्हणजे ती मी तुम्हाला सांगतो। हे बघा, जे मुंबई येथील उच्च न्यायालयाचा जो न्यायाधिकार आहे तिथं एक जागा निघाली आहे। त्या ज्या होत्या CMM कोर्टमध्ये तिथे 7 जागा आहेत, इथं एक जागा आहे। इथं सुद्धा तुम्ही फॉर्म जर भरायचा असेल तर भरू शकतात। इथे बघा, तिथे 15,000 होता पे स्केल, इथं तुम्हाला 16,600 ते 52,400 इतका जो आहे तिचा महागाई भत्ता किंवा संपूर्ण नियमाप्रमाणे तुम्हाला इथं भेटणार आहेत। आणि नियमानुसार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी किंवा त्या दिवशी पोहोचलेले या बेताने खालील पत्त्यावर हा जो होता हे तुमचं शेवटचा हा जो होता तुमचा एक सफाई कामगार, इथे मी तुम्हाला हे काय पाठवलं आहे हे काय दाखवतं आहे तुम्हाला, तर इथं त्यांनी जे म्हटलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी करतो आहे। हे जे एक पद निघालं होतं त्याच्यामध्ये त्यांनी एक म्हटलेलं आहे की सफाई कामगार हे एकागी पद म्हणजे आयसोलेटेड पोस्ट असून सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत, याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे। म्हणजे तुम्हाला हे जे मी दाखवत आहे ही तर मागील म्हणजे जी पदभरती जी झालेली आहे एका पदासाठी, त्या पदासाठी त्यांनी 20 जानेवारी 2025 रोजी त्यांनी मागितलं होतं, आणि तिथं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की तुमचं कुठेही प्रमोशन होणार नाही। ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही जी आहे ही तुम्हाला मी दाखवत आहे। म्हणजे ही तर मागील पदभरती होती। चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो। व्यवस्थित फॉर्म भरा, जे पोरं इंटरेस्टेड असतील त्यांनी। मी जे तुम्हाला प्रमोशन असते का ते जे आहे ते ऑथेंटिक जे आहे ती एक जागा निघाली होती ते मी तुम्हाला स्पष्ट करून दिलं। सफाई कामगार जी पद आहे ती 7 जागांसाठी आहे, आणि सिलेक्शन खूप इझी असतं, कसं असतं ते सुद्धा तुम्हाला मी इथं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लवकर लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। जे विद्यार्थी सफाईगारसाठी पात्र असतील किंवा जे इंटरेस्टेड असतील त्यांनी नक्कीच फॉर्म भरा, आणि जे तुम्हाला इतर गोष्टी असतील ते तुम्हाला इथून या चॅनलमधून मार्फत तुम्हाला वेळोवेळी मिळत असतील। आता आपला जो नवीन व्हिडिओ येणार आहे तो 11,000 पद भरती जे आहेत त्या कधी होतील त्याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मी देऊन टाकणार आहे। चला विद्यार्थ्यांना, आता तुमची रजा घेतो। जय हिंद।